आपण नुसतं श्रद्धेनं हात जोडून देवासमोर उभं राहिलो की नाही तरी बी त्याचा आशीर्वाद मिळतो। आणि आता त्या आईची पूजा होणं जास्त महत्वाचं आहे की नाही, तुम्ही त्यांची पूजा करा। येतो। थांबा, जाऊ नका। किमान तुमच्या नारळाचे पैसे त्या माऊलीकडनं घ्या। अहो, एका आईकडनं पूजेच्या नारळाचा पैसा कसं घेणार? ही पूजा तिने तिच्या लेकीसाठी केली आहे की नाही, आम्ही बी तिच्या पोरींसारखंच आहे असं समजा। आम्ही आमच्या आईला नारळ दिलाय। वा मुलींनो, यशस्वी वा। मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे खोट्यानो खोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी। गुरुजी, मी समधीकडे शोध लाव, नारळ कुठे बी गावना। आता त्याची काही गरज नाही, देवानेच तुमच्या पूजेसाठी नारळ पाठवून दिला आहे। काय? कुणी दिला नारळ? हो, एक मुलगी पूजेसाठी आली होती। जेव्हा तिला कळलं तुमच्या पूजेसाठी नारळ मिळत नाहीये तेव्हा तिने तिच्या पूजेचा नारळ तुमच्या पूजेसाठी दिला। देवच पावलं म्हणायचं की बाई, परमेश्वरा ती जे कोण मुलगी असेल ना, तिच्या समध्या इच्छा पूर्ण होऊ दे, तिचं रक्षण कर रे देवा। अरे पण तुला मी सांगतोय, न्यूज नाही पाहिली तू? कमेंट डोनेशन बॉक्स चोरी केलं, डोनेशन बॉक्स। काय काय तुला मी खरं सांगतोय तर हे व्हिडिओ बघ, तुला सगळं समजेल मग। अरे यार, कोण असेल हा मुलगा? आणि कम्युनी किती मेहनतीने हे पैसे गरीब विद्यार्थ्यांसाठी जमा केले होते। हो ना, आणि सर्व पैसे चोरीला गेले। जे कोणी चोर असेल ना, त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे। हो, शिक्षा व्हायलाच पाहिजे। नेमकं काय झालंय काहीच कळत नाहीये। निंगे थांब, डोळं मीठ। अगं काय आहे सांग की। अगं मीठ की डोळं। बरं बाई। कमळे, निंगे तुला कानातलं घ्यायची लई इच्छा होती बघ माझी, मग म्हणलं तुझ्या वाढदिवसालाच द्यावं। कसं आहे, आवडली? आवडली? अगं लईच बरी आहेत। थँक्यू कमळे। तुम्ही असं करा, तुम्ही संपूर्ण कॉलेजची झडती घ्या आणि CCTV फुटेजमध्ये जो मुलगा दिसलाय त्याला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे। असं करा ना, इतर ठिकाणचं CCTV फुटेज देखील तुम्ही चेक करा। अरे, आपल्या कॉलेजमधनं एवढी मोठी रक्कम चोरीला जाते, ही बातमी चुकून देखील बाहेर फुटली तर आपल्या कॉलेजची किती बदनामी होईल याची जाणीव आहे का तुम्हाला? अरे, हा कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे। त्या कमळीनं इतक्या मेहनतीने जमा केलेला पैसा असा कोणी चोरून नेत असेल तर ते अजिबात चालणार नाहीये। तो कोण आहे हे कळलंच पाहिजे। संपूर्ण कॉलेजची झडती घ्या तुम्ही, जा। सर डोंट वरी, मी बघतो। अरे हा तोच बॉक्स आहे, पण मला डोनेशन बॉक्स रिकामा करून इथे कोणी फेकला? चेक करायला पाहिजे। खरं ते ना कमळे, एवढं महागातलं कानातलं आणलं तरी कुठनं? खरं लयच भारी दिसायल्यात ग। तुला आवडलं ना?
मग झालं तर. वय वय आता तुला काय बाई महाग काय आणि स्वस्त काय, आता तू श्रीमंत झालीस ना व. खरं ते नव हे कानातलं घ्यायला तू आजींकडनं पैसे घेतला नाहीस ना व. नाही बाई, मी कशाला आजींकडनं पैसे घेऊ. मी कुणाकडनं बी काय बी घेतलेलं नाही. अगं माझ्या लाडक्या मैत्रिणीचा बहिणीचा वाढदिवस आहे की नाही, मग गिफ्ट घ्यायला मी कुणासमोर हात पसरीन होय. अगं वय पण हे कानातलं सोन्याचं आहे ना व. एवढं पैसा आणलं तरी कुठनं. अगं सोनं किती महाग झालंय माहित आहे ना व. कुठनं आणलं तू पैसे. निंगे तुला आवडलंय ना व, मग बस की. मी तुला गिफ्ट दिले की नाही, मग वापरायचं ते. उगा चौकशा करत बसू नको. चालतंय. थँक्यू कमळे. चल देवासमोर ठेवून ये. आता हा प्रसाद सर्व मंदिरातल्या भाविकांना वाटू शकता. देवा, माझ्या कमळीवर येणारं प्रत्येक संकट दूर कर. मला बाकी सगळं मिळालंय, फक्त माझी गौरी आणि माझी मुलगी हे एकच सुख मला माझ्या आयुष्यात हवं आहे. कृपा करून माझी गौरी आणि माझी मुलगी मला मिळू देत. त्या दोघी माझ्या आयुष्यात माझं सर्वस्व आहेत. देवा, त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे रे.